पुढे सामने असतील त्यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे खेळवण्यात येतील. आणि संजय बॉलर परशु सुनील आणि संजय ही सलामीची जोडी आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय परशु. 3 षटकांचा सामना आपण पाहता. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मेहुल स्पोर्ट्स आणि निफोटी प्लस वरलदेवी ताडाली या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. खास करून सिंहाचा वाटा या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आमच्या समालोचन परिवारातील दादा पर्सनॅलिटी मोहन दादा. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे. नॉन स्टॉप सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा परशु. पहिल्या चेंडू अतिशय प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची दिशा थोडी वेगळी ठेवली होती आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 4. परशु. यावेळेस सुरेख चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू त्रिफला उडवलेला आहे. फलंदाज त्रिफलाची बाद. क्लीन बोल्ड. परशु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस हलक्या हाताने फक्त आणि फक्त ढकलून दिलं होतं. एकदा पूर्ण केलं. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहूया होते की नाही, मात्र नाही. पंचांचं बोट हवेत. फलंदाज धावचित बाद. सन्माननीय कैलाजी चौधरी यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. वेलकम सर, वेलकम. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 5. 2 बाद 5. एक खराब सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे मेट स्पोर्ट्स भरोडी या संघाची. नवीन फलंदाज येतोय नवजीवन. परशु राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेकडे जातोय. 2 धावा या दरम्यान सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 7 धावा झालेल्या आहेत.
यावेळेस फुल टॉस चेंडू होता, हवेमध्ये खेळून काढलेला आहे झेल घेण्यासाठी आणि ह्यावेळेस गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 2 बाद 11. पहिल्या षटकामध्ये परशुराने एक गडी बाद केला होता आणि एक धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला होता. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय मान्यवर कक्ष यांच्या टोकाकडून संदीप नाईक. अतिशय अष्टपैलू असा खेळाडू जय बजरंग कारवली या संघाचा. संदीप नाईक येतोय गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न होतो या इथे आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचीत बाद होतोय. नवजीवन बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय, पवेलियन मध्ये जातोय, बॅक टू पवेलियन. धावसंख्या 12. या स्पर्धेचा जर विचार केला तर तब्बल 68 षटकार लागलेले आहेत. नक्कीच 68 चौकार लागलेले आहेत आणि 53 षटकार लागलेले आहेत. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल पुणेश. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय, कुठल्या प्रकारची चूक करणार नाहीये, सुरेख झेल, फलंदाज होतोय फेल, फलंदाज बाद. यावेळेस 22च्या रूपाने एकच धाव, धावसंख्या 13. दुसरे षटक मार्गस्थ आहे संदीप. आपण पाहतोय या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले ते म्हणजे संदीप याला. त्यामध्ये एक 22च्या रूपाने धाव
यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे. एकदा पूर्ण केलेला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. यानंतर मरुआई दिवे संघाचे कर्णधार आणि सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. यावेळेस सुरेख फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एका टप्प्याने चेंडू अडवण्यात यश प्राप्त होतोय, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. फटका चांगला होता, मात्र धाव एकच प्राप्त होते. धावसंख्या 16. दुसरे षटक मार्गस निर्धारित 3 षटकांचा सामना. यावेळेस चेंडू येतो कव्हर रिजन मध्ये. एकदा पूर्ण झालेली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत. फेक थोडी वाईड होती, चुकीची फेक पाहायला मिळाली, मात्र कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न दिसून आलेला नाहीये. एका धावेवर समाधान मानून धावसंख्येला फक्त आणि फक्त हळूच पुढे ढकलण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या म्हणजे 17. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या 17 झालेली आहे. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे, इम्पॉर्टंट षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि नक्कीच टोलवा टोलवीचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. एक चांगली टोटल समोरील संघाला चांगलं आव्हान द्यायचं असेल तर नक्कीच हाणामारीला सुरुवात करावी लागेल. जोगेन येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक आहे. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्या चेंडू होता, कुठल्याही प्रकारे फुटवर दिसून आलेला नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव. जोगेन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँडला चेंडू पडतोय. एकदा पूर्ण की झालेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. हा ना मध्ये नकार देतोय आणि फक्त एकच धाव. यावेळेस राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे जोगेन. धावसंख्या आपण पाहतोय 18. 4 बाद 18. यावेळेस सुरेख चेंडू होता. झाडू स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जोगेन याची कुठल्याही प्रकारे मुभा दिलेली नाहीये, फ्रीडम दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. धावा आपण पाहतोय 19. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये मिश्रण परिवर्तन.
निर्धाव चेंडू, शेवटचं षटक आपण मार्गस्थ पाहतोय आणि कुठल्या प्रकारे मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. प्रेशर मध्ये पाहायला मिळतो, दबाव, साफ दबाव पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सिली पॉइंट रिजन मध्ये जातोय. मात्र त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होतीये. धावा झालेल्या त्या 20 या षटकाचा, या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे जोगेन. या चेंडूवर एखादा मोठा फटका मारावा लागेल अन्यथा ही एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. चला नाणेफेकीसाठी या सोनादेवी टेमघर संघाचे कर्णधार आणि मरुआई दिवे संघाचे कर्णधार लवकरात लवकर या. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 21. जिंकण्यासाठी 22 धावांचे आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि सन्माननीय दीपकजी म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष शिवसेना तालुका उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. 22 धावांचं आव्हान आहे. 22 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ केवनी प्रमोद दादा पाटील मी आपणास विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि यापुढील समालोचन करायचंय. आपण पाहता स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि समालोचन कक्षामध्ये नक्कीच आमंत्रण ज्यांचं आगमन झालेले आहे असे आमचे परममित्र प्रमोद पाटील आणि यापुढील समालोचन करतील. ओव्हर टू प्रमोद पाटील. हॅलो, आपण नाणेफेक करणार आहोत. सोनादेवी टेमघर संघाचे कर्णधार तसेच मरुआई दिवे संघाचे कर्णधार सन्माननीय कैलाजी चौधरी साहेब आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सोनादेवी टेमघर संघाचे कर्णधार आणि मरुआई दिवे संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचंय. प्रदीप गायकवाड साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सन्माननीय पाहुणे सुद्धा उपस्थित आहेत. आणि नाणं आपण पाहू शकता एका बाजूला कोंबडा एका बाजूला कोंबडी आहे आणि कॉलिंग कोण असेल टेमघर संघाकडून कोंबडा अशी कॉलिंग आणि नक्कीच कोंबडा आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये जायचंय. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलेला आहे. सर्वप्रथम मी एक प्रश्न विचारू शकतो. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आणि एक वेगळी संकल्पना या नाण्याच्या बद्दल आपण कोंबडा आणि कोंबडी पाहतोय. मोहन दादा आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम सोनादेवी क्रीडा मंडळ टेमघर यांच्यातर्फे मोहनदा आणि त्यांच्या कमिटीला
टेमगर गावाकडून हार्दिक हार्दिक शुभकामना. नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे. निर्धारित 3 षटकांचा सामना असणार आहे आणि तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 3 षटकांमध्ये समोरील संघ एक बलाढ्य संघ, त्या संघामध्ये सुधाकर आणि असे भरपूर असे खेळाडू आहेत चांगले, की समोरील संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. हो हो. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक हारल्यानंतर तुमच्या मनासारखं भेटलं आहे की मनाविरुद्ध झालेलं आहे? मनाविरुद्ध झाले. म्हणजे तुम्हाला पण क्षेत्ररक्षण करायचं होतं. पहिला सामना चांगल्या पद्धतीने जिंकलात, पुढच्या सामन्यामध्ये चांगली टक्कर देणार. हो नक्की. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सोनादेवी टेमगर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आमंत्रित केलेले आहे ते म्हणजे मरुळे दिबे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, प्रमोद पाटील. धन्यवाद विकी. तर मित्रांनो, पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मेहुल स्पोर्ट अँड वराल देवी स्पोर्ट न्यू 40+ ताडाली आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये सर्व पाहुण्यांचे तसेच खेळाडूंचे तसेच दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करतो. मेन म्हणजे आजचा दिवस सोहळ्याचा दिवस आहे मित्रांनो. आमच्या या समालोचक पर्वातील एक जबरदस्त जिनके उंगले में जादू नजरे तेज म्हणजे असेच ज्ञानेश्वर मुकदम यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. जाऊया या सामन्याकडे. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच स्पोर्ट भरोडी आणि जय बजरंग कारिवली या दरम्यान हा सामना रंगलेला. एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 21 धावा इथं काढल्यात. 22 धावांचा टार्गेट इथं ठेवलेला आहे. एक जबरदस्त हा संघ या हंगामात आपण बघितलं तर नंबर 1 वर रँकिंग करतो जय बजरंग कारिवली हा संघ. तर 3 षटकांचा खेळ असणारा 3 षटकांमध्ये बघूया 22 धावा कशा प्रकारे हा संघ जमवतो ते पाहायचे. 2 आघाडीचे फलंदाज इथं उतरले आहेत म्हणजे संदीप नाईब आणि तसेच परशु आणि जोगेन हे दोन्ही फलंदाज इथं आलेले आहेत. परशु याचा विचार केला तर एक जबरदस्त फलंदाजी करून पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच त्याने घेतलेलं. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज विश्वास. बघूया विश्वासने नावामध्ये विश्वास दाखवतोय की नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे परशु बघूया कशा प्रकारे या चेंडूला हलतोय ते पाहायचं आहे. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू रिव्हर्स आणि जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल. एक जबरदस्त सुरुवात करून देतोय गोलंदाज विश्वास आणि विश्वास दाखवलेला आणि पहिला झटका लागतोय जय बजरंग कारिवली या संघाला. सुभाष याने झेल घेतलेला आहे. खूपच जबरदस्त झेल घेतला आणि पहिलाच झटका इथं लागून देतोय. हद्रा बसतोय. मोठा विकेट पडतोय. परशु याला चालता करतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच हायटेड मॅन. मला तरी वाटतं या संघामध्ये सगळेच हायटेड आहेत. मिलिंद येतोय. सुभाष भिंगरिया भरोडी जबरदस्त झेल घेतला. तर पहिला झटका लागतो जय बजरंग कारिवली या संघाला मित्रांनो. एक सुंदर एक चेंडू हातला होता. तर नवीन फलंदाज येतो मिलिंद. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एक सोडून दिलेला आहे टेचच्या अंदाजाने पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. व्हाईटचा इशारा आहे तो पंचांकडून. आता एक धावमध्ये भर पडलेली आहे आणि संघाचा खाता सुद्धा इथे ओपन होतोय. एक धावाने पुन्हा सज्ज होतोय विश्वास. भगवान पाटील यांनी एक बक्षीस इथे लावलेलं आहे. मिलिंद यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे भगवान शेठ यांच्याकडून. बघूया या स्वर्ण संधीचा फायदा इथे दुपारच्या सत्रामध्ये हा फलंदाज घेतो की नाही ते पाहायचं आहे. 500 रुपये. चांगला चेंडूला खेळून काढला. चेंडू हवेत आहे. नो हँड्स लँडिंग करतोय. एका टप्प्यामध्ये चेंडूला उचलतो. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धावाचा प्रयत्न केला जात होता पण नकार देतोय फलंदाज मिलिंद आणि एक धावानं समाधान हे तर मानावं लागेल. आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या ती झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 2. परशु हा
फलंदाज बाधून डगआउट मध्ये गेलेला आहे. मिलिंद आलेला आहे त्याच्या जागी. बघूया कशा प्रकारे इथं पार्टनरशिप दोन्ही फलंदाज करतील. जोगेन एक जबरदस्त असा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विश्वास. पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या रिझन मध्ये. एक धाव इथं पूर्ण करता येईल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढत. संघाची धावसंख्या होत इथे 1-3. मित्रांनो जो सामना सुरू झालेला तो म्हणजे मीर स्पोर्ट भरवडी आणि जय बजरंग कारिवली या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. मित्रांनो पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र चेंडूला पुल करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावर समाधान मानावं लागेल. एक दोन संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1-4. मित्रांनो तुम्ही 40+ हे सामने पाहताय ना. भर दुपारच्या सत्रामध्ये हा खेळ रंगलेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विश्वास. आता मात्र एक जोरात मारला चेंडू. चेंडू येतोय वाईट लॉंगांच्या दिशेने रवाना होतोय. तोपर्यंत थ्रो होतो. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करता येतात दोन्ही फलंदाज. बघूया तिसरी धावाचा आघात असणार आहे आणि मला ते वाटतं मिलिंद हा धावबाद झालेला आहे. दुसरा हादरा बसतोय जय बजरंग कारिवली या संघाला. मात्र 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या इथं झालेली आहे. त्या म्हणजेच 2-6. टार्गेट असणारे 22 धावांचा पिछा करताना एक कुठेतरी थोडीशी चुकी करतोय मिलिंद आणि बाद होतोय. बघूया त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच संदीप नाईक. भिवंडी तालुक्यातील एक अष्टपैलू हा खेळाडू. एक भिवंडीमध्ये खूप नाव यांनी क्रिकेटमध्ये गाजवलेलं आहे. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय ते पाहायचं आहे. परशु बाद झाले त्यानंतर मिलिंद सुद्धा बाद झालेला. मित्रांनो 2 बाद होऊन 6 धावा इथं झालेल्या आहेत जय बजरंग कारिवली या संघाच्या. तर पहिला षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर 2 हादरे बसलेले आहेत. तर पहिल्याच चेंडूमध्ये एक जबरदस्त मोठा विकेट घेतला होता विश्वास याने. परशुला बाद केलं. त्यानंतर धावाच्या स्वरूपात मिलिंद बाद होतोय. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय ते पाहायचं आहे. मला तरी वाटते राजू भगत याच्यावरच जिम्मेदारी सोपवलेली आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण 3 षटकांचा हा खेळ असणार आहे मित्रांनो आणि 22 धावा काढायचे आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते त्या पाहायचं आहे. संदीप नाईक मात्र आहेत आणि जोगेन जो आहे तो 3 धावांवर खेळत आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कशा प्रकारे चांगली साथ देतो ते पाहायचं आहे. राजेश आणि चौधरी टेमगरचे सुपुत्र कुठे दर्शकांमध्ये असतील त्यांनी त्वरित व्यासपीठ मध्ये यायचं आहे प्लीज लवकरात लवकर. हॅलो आदरणीय राजेश चौधरी टेमघर गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक आणि सोनादेव टेमघर संघाचे एक आधारस्तंभ सन्माननीय राजेशजी चौधरी. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर तुम्हाला इन्व्हाइट करतात, आमंत्रित करतात. सचिनपूर पूर्ण संघाचा कॅप्टन आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण स्टेजची डाव्या किंवा उजव्या बाजूला या. तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. पुन्हा राजू सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. बघूया कशा प्रकारे हा चेंडू खेळून करतोय फलंदाज जोगेन आणि संदीप नाईक. क्रिसवर आहेत. धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा एक शॉर्ट चेंडू आणि पॉवरफुल होते का बघूया आणि सुंदर झेल इथं फलंदाज फेल होतो. तिसरा हादरा बसतोय जय बजरंग कारिवली संघाला. शॉर्ट चेंडू टाकला होता आणि पूल केला होता मात्र चेंडू हवेत होता आणि सुंदरचं झेलचं प्रदर्शन इथं करतोय. झेल घेतलेला आहे तो म्हणजेच खेळाडू आहे नवजीवन यांनी झेल घेतला. जबरदस्त अफट लावला होता आणि झेल कलेक्ट केला आणि संदीप नाईक याला
संदीप नाईक याला चालता केलेला डगआउट मध्ये जातोय. मात्र आता फलंदासाठी येतोय तो म्हणजेच मेघनाथ पाटील. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो, त्याला जोगेंद्र साथ देतोय का नाही ते पाहायचं आहे मित्रांनो. 22 धावांचा हा पिछा करताना थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय सध्या तरी. भगवान पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं मेघनाथसाठी 1,000 रुपये कॅश प्राइज प्रत्येक चौकार षटकारी. बोला बोला बोला. हॅलो, नेक्स्ट बॅट्समन मेघनाथ पाटील. बघा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुमचे सासरे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत भगवानजी पाटील, ज्यांच्याकडे तुम्हाला स्पेशल ऑफर आहे. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय की नाही ते पाहायचं आहे. मात्र हा चेंडू एक निर्धाव चेंडू निघतोय. वापसी करताना हा संघ मेरस्पोर्ट भरोडी एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आतापर्यंत. पहिला जर चेंडू जर पाहिला तर षटकार खेचला होता, त्यानंतर विकेट घेतली, त्यानंतर डाऊट चेंडू. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज राजू. एकदा हलक्या हाताने मारला चेंडू, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 1 से ज्यादा कुछ नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं तिथे आणि धावसंख्या इथं वाढलेली. धावसंख्या होते ते फक्त 13 धावा इथं झालेल्या. आणि गडी आपण विचार केला तर परशु बाद झाला, त्यानंतर मिलिंद बाद झाला, त्यानंतर संदीप नाईक बाद झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी राजू. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू, चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षण आणि 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज राजेश चौधरी. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. राजेश साईनाथ चौधरी. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. राजेशजी प्लीज. एक धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 14. आता मात्र जोरात मारला चेंडू, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. हो मात्र मिस करतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. खराब क्षेत्राचं प्रदर्शन करत आणि 4 धावा इथं आलेल्या आहेत. संघाच्या धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 18 धावा इथं झाल्या. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू शेष आणि 4 धावांची गरज आहे. हो, जर हा शेवटच्या चेंडूमध्ये चौकार जर गेला नसता तर खूपच चांगला सामना इथं पाहायला मिळाला असता. 6 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे जय बजरंग कारविली या संघाला. तर मित्रांनो नेक्स्ट मॅच असणारे मरुआई दिवे आणि तसेच सोनादेवी टेमघर या दरम्यान सामना होणार आहे. तर बघा शेवटचे 6 चेंडू शेजारी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, त्या उलट कशा प्रकारे फलंदाजी करतो ते पाहायचं आहे. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय तो म्हणजे सचिन. समोर असणारे फलंदाज जोगेन. बघूया कशा प्रकारे आपल्या सामना आपल्या खिशात घालतो ते पाहायचं आहे. सचिन येतोय गोलंदाजीसाठी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू हाताला होता, अपील केलेला आहे. मात्र एक पंचांचा इशारा येतो, लेग बाईटचा इशारा येतो. अपील मोठा केला होता मात्र चेंडूवर कोणाचा लक्ष नव्हता आणि दोन्ही फलंदाजांनी त्याचा फायदा घेतला आणि 1 धाव इथं पूर्ण करतात. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारे हा सामना जय बजरंग कारवी जिंकतो की नाही. त्या उलट चांगली गोलंदाजी करून हा सामना आपल्या खिशात घालतो ते पाहायचं आहे. ॲडव्होकेट प्रदीपजी भोईर यांच्याकडून या इव्हेंटसाठी या स्पर्धेसाठी 2,222 रुपयाचं एक देणगी दिलेली आहे. धन्यवाद. आणि हा सामना विजयी संपादन करतोय जय बजरंग कारविली हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मॅन ऑफ द मॅचकडे आपण येऊया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे जे बजरंग कारिवली संघाच्या विजयामध्ये ज्याची चांगली कामगिरी राहिली आहे तो संदीप नाईक ठरला या सामन्याचा सामना होईल. संदीप नाईक इज मॅन ऑफ द मॅच. मेघनाथसाठी 2 चौकार जे लगावले गेले होते त्या चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. मेघनाथ आपण यायचं आहे. आणि संदीप नाईक आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे.